आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। या आगामी पालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकला चलोचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसनं म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। तसंच प्रत्येक पक्षाला याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महाविकास आघाडी पालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत मिळतात। या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात? नाही, कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू। यात महाविकास आघाडी आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवरती सोडतील। ठीक आहे, तसं असेल तर तसं करू। नाही, पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला, मी परत सांगतो कोणाला अडचण आहे, तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो। किंवा इंडिया ब्लॉक आहे, इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर आहे। मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे, ठाणे स्वतंत्र विषय आहे। नाही बघा, मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही। कारण मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे, शेवटी म्हणजे पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे। त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही। राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या तिथलं युनिट शिवसेनेचं पण आहे, प्रत्येक पक्षाचं आहे। त्यांना जो योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू।